नमस्कार मंडळी, ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत. तर आज आम्ही पोहोचलो होतो बैलगाडा शर्यत बघायला. हे बघा, इथं तर डायरेक्ट जत्राच भरली. महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शर्यतीला प्रचंड मागणी आहे. बैलगाडा शर्यतीला प्रचंड उत्साहाने लोक येतात. शर्यत सुरू होण्याआधी बैलांना आणि घोड्यांना मैदानात अशा प्रकारे फिरवले जात होते. हे बघा, आपली बैलगाडा प्रेमी गँग एवढ्या उन्हात अगदी उत्साहाने बैलगाडा शर्यत बघण्यासाठी जमली होती. हा बघा, हा शर्यत सुरू होण्याची अगदी आतुरतेने वाट बघत होता. आणि तेवढ्यात पहिली गाडी सोडली. अलीकडची गाडी जोरदार पळत होती. खतरनाक ऊन लागत होतं. मग काय, गोळा खाऊ आणि नंतर शर्यत बघू म्हणलं. हे बघा, हे फक्त आपल्या महाराष्ट्रातच घडू शकते. हे बघा, बैलगाडा प्रेमी झाडावर बसून बैलगाडा शर्यतीचा आनंद घेत होते. जरा बघावं म्हटलं दुसरी गाडी सुटायला किती टाइम आहे, पण दुसरीच गाडी आली अंगावर. इथे घोड्याला टांग्याला जोडत होती. घोडा मात्र खतरनाकच होता. तेवढ्यात गाडी सुटली. बघा काय खतरनाक स्पीडने पळत होता. तुम्हीच बघा स्पीड. तेवढ्यात एक खतरनाक घटना घडली. या घोड्याला काय झालं काय माहिती, एवढ्या वर उडी मारली की त्याने डायरेक्ट टांगाच मोडून टाकला आणि लागला ना माणसामागे पळायला. नाद एकच बैलगाडा